नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मैत्रिणींनो, खूप दिवसांनी आज व्हिडिओ अपलोड करते, कारण तुम्हाला मी मागे सांगितलं होतं की माझी तब्येत थोडी बरी नव्हती. तरीसुद्धा मी संडेच्या मार्केटमध्ये गेली होती, ज्या मार्केटचा व्हिडिओ तुम्ही बनवा असं मला सांगितलं होतं. पण माझ्यासोबत माझी छोटी मुलगी होती, त्याच्यामुळे एवढ्या गर्दीत व्हिडिओ शूट करणं आणि तिला पण बघणं मला शक्य होत नव्हतं. त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवला नाही. आणि खूप मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे त्या मार्केटमध्ये मला भेटलेली माझी एक सबस्क्रायबर. तर मैत्रिणींनो, जेव्हा आपले सबस्क्रायबर आपल्याला भेटतात तेव्हा खूप आनंद होतो आणि त्या ताईंना भेटून मला खूप आनंद झाला. आमच्या जवळच्याच गावात त्या राहतात आणि त्यासुद्धा बॅग वगैरे सगळं स्टिचिंग करतात. पण त्या सेल करताना त्यांना प्रॉब्लेम होतो, म्हणजे त्यांना ऑनलाईनचं एवढं नॉलेज नाही आहे किंवा त्यांना मोबाईल एवढा चालवता येत नाही, असं त्यांनी मला सांगितलं. तर त्यांनी मला सांगितलेलं आहे की माझ्या ज्या बॅग्स आहेत किंवा माझे जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही सेल कराल का ऑनलाईन. तर मी त्यांना हो सांगितलेलं आहे, पण त्यांचा अजून कॉल आलेला नाही. आणि ताई, जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही मला नक्की कॉल करा. आपण कॉलवर सगळं डिटेलमध्ये बोलूया की कसं काय करायचं. पण सध्या तरी हा एवढा महिना जाऊ द्या, पुढच्या महिन्यात आपण स्टार्ट नक्कीच करू. जर तुमच्याकडे जास्त बॅग्स वगैरे शिवलेल्या असतील तर तुम्ही माझ्याकडे आणून द्या, मी त्या ऑनलाईन सेल नक्की करेन. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर, आणि आधी मला सांगा, तुम्ही मला मिस केलं का, माझे व्हिडिओ मिस केलेत का, मला नक्की सांगा कमेंटमध्ये. माझे जे सबस्क्रायबर आहेत नेहमीचे, मला नक्की सांगा. तर आजचा हा व्हिडिओ असा आहे की माझ्याकडे ज्या आमच्या गावातल्या आहेत त्या आत्यांनी हे आयते जे ब्लाऊज असतात ना रेडीमेड, ते आणून दिलेले आहेत. तर त्यांना हे जे ब्लाऊज आहे ते डायरेक्ट घालायला थोडा प्रॉब्लेम होतो, कारण त्यांचं वय जास्त आहे, त्याच्यामुळे त्यांना सवय नाही. मग त्यांना काय करायचं आहे, मधून कट करून याला बटन आणि आय करायचे. तर आपण हे बघा, एका ब्लाऊजला केलेले आहेत, हे तुम्ही बघू शकता. हे बघा, हे सुद्धा रेडीमेड ब्लाऊज होतं. तर याला एका साईडने आपण आय केले आणि एका साईडने बटन्स लावलेत. पण मी याचा व्हिडिओ बनवलेला नाही आहे. आणि जे हे बाहे आहेत ना, यांना यासुद्धा त्यांना कमी करायचे आहेत, म्हणजे फोल्ड करायचे आहे आणि त्यांना थोडे लांब होतात, त्याच्यामुळे कमी करायचे. तर याला आपण काच बटन कसे करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण चालू करायच्या आधी, जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मैत्रिणींनो, कारण तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. आणि तुमच्या बिझनेससाठी सुद्धा तुम्हाला माझे व्हिडिओ खूप युजफुल होतील. आणि तुमचे जे प्रोडक्ट सेल करायचे असतील तुम्हाला, तुम्ही नक्की माझ्यापर्यंत कॉन्टॅक्ट करू शकता. जर माझ्या आजूबाजूच्या गावामध्ये तुम्ही राहत असाल तर मी तुमची मदत नक्कीच करणार आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलचं प्रमोशन करायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, मी तुमच्या यूट्यूब चॅनलचं सुद्धा प्रमोशन करेल. पण त्याचे चार्जेस लागतील. ते किती ते मी तुम्हाला तुमच्याशी जेव्हा पर्सनली बोलेल तेव्हा सांगेल. तर चला मग आपल्या मशीनकडे. खूप दिवसांनी आज मशीनवरती बसणार आहे. मी बसलेली आता आधी पण या ब्लाऊजला वगैरे काच बटन करायला. आणि अजून काहीतरी स्टिच केलेलं मी, काय केलेलं ते मला आठवत नाही. आणि हो, उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मी संडेच्या मार्केटमधून काय आणलं होतं. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला मग आपण बघूया याला काच बटन कसे करायचे. हे बघा, आपल्याला काय करायचं आहे, हे जे रेडीमेड ब्लाऊज आहे याला काच बटन करायचे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याला असं मधून दुमडावं लागेल. आणि हा जो साईडचा पार्ट असतो बघा, हा फिटिंगचा, तो असा एकावर एक ठेवायचा. असा एकावर एक ठेवून व्यवस्थित जुळवून घ्यायचा. आणि मग हा आपल्याला हा जो पार्ट आहे हा मधला सेंटर पार्ट मिळून जातो. तर आता हा सेंटर पार्ट आपण कट करून घेऊया. हे आपलं ब्लाऊज असं कट झालेलं आहे 2 भागांमध्ये. आता याला आपल्याला काच बटन करायचे. तर काच बटन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक 3.5 इंचाची पट्टी आणि एक 2.5 इंचाची पट्टी, अशा 2 पट्ट्या कट करायच्या आहेत. तर ह्या 2 पट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहेत, सेम रंगाच्या आहेत. तुमच्याकडे जो कपडा अवेलेबल असेल त्याचा तुम्ही करू शकता, कारण ब्लाऊज नंतर साडी नेसल्यावरती पुढचा भाग काही दिसत नाही. तर हे 3.5 आहे आणि ही 2.5 इंचाची पट्टी आहे. आता ही आपल्याला इथे जॉईन करायची आहे. तर जॉईन कशी करायची तुम्ही बघू शकता. हे असं ब्लाऊज ठेवल्यानंतर या भागाला आपली जी आय करायची असतात ती पट्टी येईल, आय नाही काच करायची असतात ती पट्टी येईल. आणि या भागाला आपले जे बटन्स असतात ती पट्टी येईल. म्हणजे इकडे 3.5 इंच आणि इकडे 2.5 इंच अशी आपल्या पट्ट्या येणार आहेत. तर आपण त्याला असं हे बघा अशी पट्टी ठेवून घेऊया आणि त्याच्यावरती हे ब्लाऊज ठेवूया अशा प्रकारे. तर खालून हा भाग जो आहे तो एक्स्ट्रा आहे थोडासा, तो आपण नंतर कट करून घेऊ. आपल्याला काय करायचं आहे, आधी याच्यावरती शिलाई लावून घ्यायची आहे. हे बघा, बरोबर असं एकावर एक ठेवून थोडंसं खाली घेऊया आपण. म्हणजे बघा, आपण याच्यावरती स्टिचिंग करून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, ही जी पट्टी आपण इथे अटॅच केली, हे बघा तुम्ही बघू शकता, तिला असं फोल्ड करायचं आहे वरतून आणि खालून सुद्धा फोल्ड करायचं आहे. कारण खालचा जो कपडा आहे आपला तो एक्स्ट्रा आहे, त्याच्यामुळे आपण तो आधी कट करून घेणार आहोत. आणि
ही पट्टी अशी पुढे दुमडून घ्यायची आहे ती. हे बघा एक्स्ट्राचे जे आहे ते मी कट करून घेतलेली आहे. आता हे वरतून पण फोल्ड करायचं आणि खालून पण दोन्ही बाजूने फोल्ड करायचं. त्याच्यानंतर 1 इंचावरती आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि त्याच्यावरती असं डबल फोल्ड करायचं आहे. अशा प्रकारे आपली ही पट्टी इथे जॉईन होणार आहे. तर आपण आधी एका साईडने फोल्ड करूया आणि मग याच्यावरती अशी फोल्ड करून घेऊ. हे बघा तुम्ही या ब्लाऊजला बघू शकता अशा प्रकारे ती पट्टी आपली येणार आहे. या ब्लाऊजला पण तसेच 5 बटन केलेले आहे. याच्यावरती स्टिचिंग करून दाब स्टिच देऊन घ्यायची आहे सुरुवातीला आणि एकदम कडेकडेने स्टिचिंग करून घ्यायची. हे बघा आपली ही बटन पट्टी इथे रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगने इथे आपली बटन पट्टी रेडी केलेली आपण. आता आपल्याला या वरच्या बाजूला सुद्धा एक शिलाई लावून घ्यायची आहे आडवी. आणि खालच्या बाजूने सुद्धा आपण एक आडवी शिलाई लावून घ्यायची. तर ही बघा आपली जी बटन पट्टी आहे ती व्यवस्थित लागलेली आहे एकदम फिनिशिंगने. आता याला आपण जी काच पट्टी आहे ती लावणार आहोत. तर ही पट्टी मी अशी ठेवून घेतली आणि त्याच्यावरती हे ब्लाऊज जे आहे ते असं ठेवायचं आहे. म्हणजे उलट बाजू वरती आली पाहिजे आणि सरळ बाजू आपली पट्टीवरती आली पाहिजे. अशा प्रकारे ही पट्टी त्याच्यावरती ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. खूप काळजीपूर्वक शिलाई लावायची कारण ते ब्लाऊज रेडीमेड आहे आणि ते स्ट्रेचेबल असतं. त्याच्यामुळे ताणून खेचून शिलाई लावायची नाही, एकदम नॉर्मल शिलाई लावायची आहे. शिलाई लावल्यानंतर हे असं पलटून घ्यायचं इकडे आणि सेम बाजू आपल्याला दोन्ही साईडने दुमडून घ्यायच्या आहेत. फक्त हे जे थोडंसं एक्स्ट्रा कट करून घ्यायचं, नाही तर मग ते जाड होतं आहे खूपच. एक्स्ट्रा आपण कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही वरची बाजू त्याच्यावरती दुमडायची. एक फोल्ड केल्यानंतर ही पट्टी आपली त्याच्यावरती परत फोल्ड करून घ्यायची. म्हणजे ही जी पट्टी आपली ही आतल्या साईडने येईल. अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल. ते असं फोल्ड केल्यानंतर त्याच्यावरती डबल फोल्ड करून घ्यायचं आणि याच्यावरती शिलाई लावून घ्यायची. खालच्या बाजूने सुद्धा दुमडायचं आहे तसंच. एक फोल्ड करून तर ते फोल्ड करायचं. तर अगदी व्यवस्थित आपली ही जी काच करायची पट्टी आहे ती इथे सेट झालेली आहे. हे बघा पट्टी इथे बरोबर फिनिशिंगने अटॅच केलेली आपण आणि ही पट्टी आपण बटनांसाठी स्टिच केलेली आहे. आता आपण ही जी शिलाई या बाजूने लावली सेम शिलाई आपण या साईडने सुद्धा लावून घ्यायची. म्हणजे या आतल्या बाजूने सुद्धा आणि साईडला सुद्धा बाहेरच्या बाजूने दोन्ही बाजूने आपल्याला ही शिलाई लावून घ्यायची आहे. हे बघ एकदम फिनिशिंगने आपली पट्टी जी आहे ती लागलेली आहे आणि तुम्ही ब्लाऊजसुद्धा बघू शकता अशा प्रकारे. हे बघा
अशा प्रकारे ब्लाऊज आपलं इथे रेडी झालेलं आहे. आणि हे बघा. आता इथे आपल्याला आय करायचे, इथे बटणं लावायचे. तर आय कसे करायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. आधी आपण याला मार्किंग करून घेऊया आयसाठी. हे बघा, फोल्ड करून घ्यायचं आहे. फोल्ड केल्यानंतर सेंटरला मार्क करायचं आहे. त्याच्यानंतर सेंटरवरती जिथे मार्किंग केलं आहे तिथे परत फोल्ड करून हा जो भाग आहे हा सेंटरवरती आला पाहिजे आणि तिथे अजून एक मार्किंग करून घ्यायची आहे. आणि या साईडने आपल्याला तसंच करायचं आहे, सेंटरवरती फोल्ड करायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपले 1 2 3 4 आणि 5 आय आपल्याला इथे करायचे आहे. हे स्टार्टिंगला तर इथे आपल्याला आय करून घ्यायचे. हे बघा, हे जे आयचे मार्किंग आहे ते आपण करून घेतलेले आहे. आता आपल्याला स्टिचिंग कशी करायची ते व्यवस्थित आणि नीट काळजीपूर्वक बघा, म्हणजे तुम्हाला तुमचं काम थोडं सोपं होईल आणि मशीननेच तुमचे जे काच आहेत ते तयार होतील. आय तोंडात येतं सारखं, कारण आपल्याला खूप जास्त लावायची सवय आहे ब्लाऊजला. तर हे जे मार्किंग केलेलं आहे आपण त्याच्या दोन्ही साईडने 3-3 शिलाई आपल्याला लावायची आहे. तुम्हाला जेवढ्या मापाचं काच हवं आहे तेवढ्या मापाचं ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे 3-3 वेळा इथे शिलाई लावून घ्यायची आहे. वन राऊंड झाला आपला, हा दुसरा राऊंड. व्यवस्थित बघा. हे बघा, 2 राऊंड झाले. आता आपला तिसरा राऊंड. हा तिसरा राऊंड. इथे आपण आता लॉक करणार आहोत. आपण लॉक केलं. एकदम सावकाश काच करायचे इथे असे. तर इथे परत आपण लॉक केलं. हे बघा, तुम्ही जवळून तुम्हाला दिसते की नाही शिलाई माहिती नाही. इथे आपण 3 वेळा जे स्टिचिंग आहे ती केलेली आहे आणि पॅक केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे मध्यभागी बघा, या बाजूने दिसत असेल तुम्हाला आपण आय केलेलं. तर इथे मध्ये कट लावायचं आहे. तर असं फोल्ड करून घ्यायचं. फोल्ड केल्यानंतर असं मध्यभागी जे आहे आपल्याला बरोबर जे आपण आय केलेलं आहे तिथे कट लावायचा. ते वरती थोडं जाड आहे त्याच्यामुळे सावकाश कट लावावं लागेल आपल्याला. आता आपल्या संपूर्ण ब्लाऊजची वाट लागून जाईल. हे बघा, तुम्ही बघू शकता आपण याला आय केलेलं आहे. हे बघा, कात्रीचं टोक तुम्हाला दिसत असेल. इथे आपला आय कंप्लीट झालेला आहे. असेच आय आपल्याला चारी याच्यावरती करून घ्यायचे आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, आपल्या जे ब्लाऊजला काच बटन करायचं होतं ते रेडी झालेलं आहे, कंप्लीट झालेलं आहे. तर तुम्ही हे बघू शकता, याला आपण पूर्ण काच करून घेतलेले आहेत. हे बघा, जसे मशीनचे आपण हे काच केलेले आहेत. पूर्ण याला मी काच करून घेतलेले आहेत. अगदी 5 मिनिटात हे काच करून होतात. तुम्ही नक्की ट्राय करा मशीनवरती. आणि इथे आता आपण बटन्स लावून घेणार आहोत. तर अशा प्रकारे हे ब्लाऊज आता रेडी झालेलं आहे. आता मी याला फिटिंग करून घेणार आहे. त्याच्यानंतर हे हात जे आहे ते हाफ, म्हणजे आपण याची उंचीसुद्धा कमी केलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आपण रेडीमेड ब्लाऊजला सुद्धा आपल्या मापानुसार कस्टमाइज करू शकतो. फक्त तुम्हाला ती टेक्निक आली पाहिजे. तर मैत्रिणींनो, ही मेथड तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आता थोडं ब्लर दिसत असेल कारण आमच्या इथे लाईट गेलेली आहे. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करत नाही आहे की मी हात कसे कमी केले, शोल्डर कसे कमी केले वगैरे. ते आपण पुढच्या वेळेस नक्की बघू, जेव्हा कधी कस्टमरचा सेम ब्लाऊज येईल आपल्याकडे स्टिचिंगसाठी. तर हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला आणि याची आपण जी ही मेथड वापरली काच बटन करायची ती कशी वाटली ते सुद्धा नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा रेडीमेड ब्लाऊजचं काहीतरी कस्टमाइज केलेलं आहे का ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझ्याकडून जय श्रीराम.